शिवशंभो साहित्य संघाने तब्बल 97 धावा ठोकल्या होत्या या कालच्या दिवसामध्ये. 5 ओव्हरमध्ये 97 धावा, त्यामध्ये एकट्या संदेश भगत यांच्या 51 धावा होत्या. यापुढील होणारा सामना असेल तो मासो सूर्या वर्सेस कामोटे टायटन. 3 4 5 6 7 8 टोटल अजून 8 मॅच. फायनल पर्यंत विचार केला तर तब्बल 8 मॅच आपल्याला खेळायचे आहेत आज दिवसभरामध्ये. तर स्ट्राईकला आहे तो विशाल फदाले आणि नॉन स्ट्राईकला तो संदेश भगत आणि गोलंदाजी मार्कवरती आहे संघाकडून वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आहेत ते अतुल म्हात्रे. काहीसं मोठं रनअप निघाले, धाव घेतली विशाल फदाच्या दिशेने आणि पहिलाच बॉल सोडलाय आणि हा काहीसा दिशाहीन बॉल होता. बॉलची दिशा खूप स्टंपच्या बाहेर होती. पंचांचा निर्णय आलाय तो वाईड बॉलचा आणि 1 धावेने धावसंख्या खातं खोललं गेलंय. रोशन म्हात्रे कृपया आपल्यासाठी पाहुणे वेट करत आहेत या ठिकाणी. कृपया आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. रोशन म्हात्रे. तर पाहूया पुढील बॉल विशालचा, अतुल विशाल आणि हा पुन्हा एक बॉलची काहीशी पुन्हा दिशा भरकटली आहे आणि नक्की दुसरा वाईट बॉल आलाय आणि 2 धावा या अतिरिक्त आतापर्यंत मिळाल्या आहेत. पहिलीच ओव्हर चालू आहे. पॉवर प्लेचं षटक इथे हाताळत होतं अतुल, परंतु आल्या पहिलेच 2 बॉल वाईट टाकलेत. पाहूया पुढील बॉल विशालचा आणि आल्या दिला बॉल भिरकवून बॉल चालाय सीमा रेषा पार. खणखणीत असा श्रीदत्त प्रसन्न ग्रामस्थ नौपाडा स्टँडच्या पलीकडे खणखणीत असा षटकार. या फटक्यामध्ये होतं विशालचं वजन आणि धावा मिळाल्या तब्बल अर्धा डझन आणि या 7 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 8. तर पाहूया पुढील बॉल अतुल टू विशाल आणि हा चांगला बॉल होता, खोलवरचा बॉल होता, परंतु तटवायचा प्रयत्न नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेलाय. 1 धाव पूर्णत्वास. धावसंख्या झाली ती 9 आणि आता आला आहे हुकुमी एक्का ज्याच्या बॅट मधून येतात मोठमोठे फटके. असा एक धडाकेबाज फलंदाज संदेश उर्फ सँडी भगत. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देईल. अपेक्षा असेल की मोठे फटका नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. पंचांकडे धाव घेतली, बॉल सोडलाय आणि उत्कृष्ट आल्या बॉल तटवायचा प्रयत्न, परंतु काहीशी ताकद कमी पडले आणि संदेश होतोय झेल बाद. अतुलकडे तेवढाच मोठा अनुभव आहे आणि एकत्र दोन्ही खेळाडू खेळले असल्यामुळे कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळेल याचं समीकरण अतुलकडे माहीत असल्यामुळेच नक्कीच सँडीला त्याच्या जाळ्यामध्ये फसवण्यात यशस्वी ठरलाय तो अतुल. आणि या पुढील नवीन फलंदाज आलाय तो मैदानाचा ताबा घेतोय प्रणय शेळके. 9 धावा. तदनंतर 1 विकेट प्राप्त करण्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये यश आले ते अतुल याला. कालच्या दिवसामध्ये सुंदर अशी फलंदाजी करीत होता सँडी भगत, परंतु आता मात्र तितकीची साजेदारी करता आली नाही. तदनंतर अतुल याचा पहिला चेंडू प्रणयसाठी यॉर्कर पद्धतीने टाकलेला चेंडू सुंदर असा टाकला आहे. तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथं पूर्ण होते. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळालेत कालच्या सत्रामध्ये सुंदर अशी कामगिरी करत. आजच्या अंतिम दिवसामध्ये हा सामना इथं खेळला जातोय. अतुल याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, सुंदर असा चेंडू लगावला जातोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. प्रणय याच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. या चौकारानं संघाच्या धावसंख्येत नक्कीच वाढ झाली आहे. संघाची धावसंख्या झाली ती 13, 1 बाद 13.
कालच्या दिवसाचं मात्र कामगिरी करीत दोन्ही संघ आजच्या अंतिम दिवसामध्ये दाखल झालेत. कालच्या सत्रात सुंदर अशी फलंदाजी आणि हायस्ट स्कोर केला गेला होता शिवशंभू संघाकडून आणि तितकीच कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना मात्र सामना गमावला गेला होता. मात्र आजच्या दिवसामध्ये सुंदर अशी कामगिरी करत पाहूया दोन्ही संघ अंतिम टप्प्यामध्ये पोहोचतील. अतुल्याचा पुढील चेंडू प्राण्यासाठी पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू पायांचा वेध घेतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथं पूर्ण होते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 1/13. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल जेवढं फास्ट आपल्याला खेळता येईल तितकंच सहकार्य आपलं मोलाचं राहील. आजच्या स्पर्धेतील हा अंतिम दिवस असेल. कालच्या सत्रामध्ये सुंदर अशी फलंदाजी करत दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपल्याला हर्षल पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईकला असेल विशाल. गोलंदाजी मार्कवर हर्षल पाहायला मिळेल. हर्षल याचा पहिला चेंडू विशाल साठी स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू परंतु अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. पंच कळवतील हा स्वैर चेंडूचा मारा हर्षल याच्या माध्यमातून केला जातोय. लेग ब्रेक पद्धतीने टाकलेला चेंडू परंतु अतिरिक्त चेंडू फेकला जातो. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. विशाल याच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी फलंदाजी विशाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कधी ऑलराऊंड परफॉर्मन्स देताना विशाल आपल्याला आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. हर्षल याचा पुढील चेंडू विशाल साठी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. इथं मात्र अतुलजी यांच्याकडून मिसफिल्ड केली जाते आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. सुंदर असा रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र बॅटची इनर एज उडवली नंतर चेंडू स्लिपच्या माध्यमातून इथं चौकाराच्या दिशेने पाहायला मिळतोय. इथं आपल्याला स्कोरबोर्डवर सीड आणि झिक्रिकच्या माध्यमातून आपल्याला इथे स्क्रीन मॉनिटरिंग करताना विहांग वाराडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र हॅट्रिक चौकारांची बरसात इथं आपल्याला विशाल्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर अशी फलंदाजी विशाल्याच्या माध्यमातून सलगचा तिसरा चौकार विशाल्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडू स्लोवर वन पद्धतीने वारंवार फेकले जातात परंतु तितकाच सुंदर असा मारा विशाल याच्या माध्यमातून केला जातो. या चेंडूवर काय होईल यष्टी आणि मात्र इथं परेशाच्या माध्यमातून यष्टीचित केलं जात आहे. विशाल बॅक टू द पवेलियन. वारंवारच्या 3 चौकारानंतर इथं कम बॅक केलं जात आहे हर्षल याच्या माध्यमातून. तितकाच सुंदर असं यष्टी रक्षण परेशाच्या माध्यमातून केलं जात आहे. MSD थाला फॉर रिझन परेशाच्या माध्यमातून यष्टी रक्षण केलं जातं. आणि मागच्या मॅचचा हिरो बर्थडे बॉय रोशन मात्रे
कॅमेरामॅन प्लीज फोकस कीजिए. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच बर्थडे बॉय रोशन म्हात्रे याला आदरणीय पंडित अण्णाजी गोवारी सन्मानित करतील. मॅन ऑफ द मॅच रोशन म्हात्रे. पुढील मॅच साठी देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. दरम्यान 26 धावांवर दुसरा झटका विशाल याच्या माध्यमातून केला जातोय. सुंदर असं यष्टिरक्षण परिषदेच्या माध्यमातून केलं जात आहे. तदनंतर मात्र आता स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल तो स्वप्नील. कालच्या सत्रामध्ये 4 चेंडूवर 4 षटकार. तदनंतर पुढच्या सामन्यात देखील सलगच्या 5व्या चेंडूवर षटकार लगावला गेला होता. तदनंतर 6वा चेंडू चौकार. म्हणजेच 7 चेंडू फेस करीत असताना सुंदर अशी फलंदाजी आपल्याला स्वप्नील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता मात्र स्वप्नील स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल टू स्वप्नील. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू यॉर्क लेंथ पद्धतीने टाकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता वारंवार केली जाते. हर्षल टू स्वप्नील. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता परंतु आणि आता मात्र इथं देखील सुंदर असा रनआउट स्वप्नील. सुंदर अशी तितकीच क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि थ्रो अचूकरित्या केला जातोय परेश याच्याकडे. आणि तितकंच आपलं यष्टिरक्षणाचं काम बजावत परेश सुंदर अशी कामगिरी करतोय. स्वप्नील बॅक टू द पविलियन. 26 धावसंख्येवर लागलेला तिसरा झटका. म्हणजेच की 26 वर पहिला झटका विशाल याच्या माध्यमातून, 26 वर दुसरा झटका स्वप्नील याच्या माध्यमातून. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण खुशी 11 टायगर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतंय. तदनंतर मात्र स्वप्नील याची जागा घेण्यासाठी आता मात्र खेळाडू आलाय तो. बॅटर नेम प्लीज. आशिष. दोन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या झाली ती 26-3. 26 धावसंख्येवर सलग 2 विकेट्स आपल्याला हर्षल याच्या गोलंदाजीतून आणि तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला अक्षय पाहायला मिळेल. आणि आता मात्र स्ट्राईक बॅट्समन प्रणय शेळके. सुंदर असा हा खेळाडू आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळाला होता. आणि आता मात्र कामोठी नगरीत पुन्हा एकदा आजच्या दिवसातील कामगिरी कशा पद्धतीने करतो आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू मला वाटतं पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अक्षय याचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने फेकला जातोय. अक्षय टू प्रणय. पुन्हा एकदा स्लो ओव्हर पद्धतीने टाकलेला चेंडू हा गुड लेंथ वर फेकला जातोय. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता सलगचा दुसरा चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. अक्षय टू प्रणय. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ पद्धतीने टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय आणि आता मात्र इथं चेंडू देखील स्विंग होत फाईन लेगला चाललाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. सलगच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. म्हणजेच की आता मात्र 3 चेंडू फेकले जात आहेत परंतु 3 चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. प्रणय याच्या बॅटमधून आलेला चौकार. आता मात्र बॅट तळपले प्रणय याची
अक्षय प्रणयसाठी पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज उडवले, या चेंडू खाली अतुलजी येतात आणि इथं झेल बाद होतोय. प्रणय बॅक टू दी पवेलियन. सुंदर अशी गोलंदाजी अक्षय याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तितकंच क्षेत्ररक्षण अतुलजी याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि मात्र 30 धावसंख्येवर हा चौथा झटका प्रणय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी फलंदाजी कालच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. कालच्या सत्रामध्ये धावसंख्येचा डोंगर आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आता मात्र काहीसं वेगळं घडतंय. सुंदर अशी गोलंदाजी खुशी 11 टायगर्स फोर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर मात्र 30 धावसंख्येवर लागलेला हा चौथा झटका प्रणय याच्या माध्यमातून. आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो बॅटर प्रणय याची जागा घेण्यासाठी आलाय तो सूरज. यानंतरचा होणारा सामना मास्टर सूर्य वर्सेस कामोठे टायटन्स. यानंतर होणारा सामना मास्टर सूर्य वर्सेस कामोठे टायटन्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपले खेळाडू घेऊन मैदानापाशी यायचंय. तदनंतरचा मात्र अक्षय सुंदरशी गोलंदाजी या देखील चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 4 बाद 31. आता मात्र अक्षय टू आशिष. पुन्हा एकदा सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेला तटवला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, परंतु आणि पंच इथं आपल्याला कळवतील अक्षय याचा हा चेंडू नो चेंडू असेल, म्हणजेच की पुढच्या चेंडूवर आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल. आणि आता मात्र सूरज असेल स्ट्राईकला. फ्रीजचा चेंडू पाहूया, या चेंडूवर किती धावा करतात सूरज. अक्षय याचा पेटचा चेंडू असेल सूरज साठी. सूरज इथं काय मात्र घडतंय, सुंदर असा यॉर्कलेन पद्धतीने टाकलेला चेंडू. इथं मात्र एक धावेसाठी पंच कळवतील इट इज लेग बाय. या एका धावेनं संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 34. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला अक्षय याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तीन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 34. आता मात्र अंतिम 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. ते कशा पद्धतीने खेळले जातील याची देखील आपल्याला उत्सुकता असेल. आणि आता मात्र चौथं शतक हाताळायला येतोय नीरज. फलंदाजी मार्कवर असेल तो सूरज. नीरज कैसा मलिंगा स्टाईल ऍक्शन नीरज याची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला यॉर्क लेंथ पद्धतीचा चेंडू सूरज याने खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेला एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेला विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. नीरज याचा पुढील चेंडू असेल तो आशिष साठी. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ पद्धतीने टाकलेला चेंडू. चेंडू खाली साहिल येतोय. तदनंतर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला जातो आणि नक्कीच
साहिलची फेकी तितकीशी होत नाही आणि मात्र 2 धावा चोरल्या जात आहेत त्या आशिष याच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. काहू कॉर्नरच्या दिशेनं हा मारलेला चेंडू, तदनंतर मात्र या चेंडूवर 2 धावा येत आहेत. नीरज याचा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू, मात्र इथं चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार, आशिष याच्या बॅटमधून आलेला षटकार. काहीसं मागच्या षटकामध्ये 6 चेंडू इथं शांततेने खेळले जात असताना मात्र या चेंडूवर षटकार लगावला जातोय तो आशिष याच्या माध्यमातून. नक्कीच, कारण 2 विकेट गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला साजेदारी करणं महत्वाचं होतं. तदनंतर मात्र या 7व्या चेंडूवर आलेला षटकार आशिषाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर यष्टीरक्षक परेशजी यांच्या माध्यमातून आपल्याला काहीसं क्षेत्ररक्षण चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नीरज तो आशिष, पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, पायांचा वेध घेतला जातोय नीरज याच्या माध्यमातून. बॅटकट, यस. आणि मात्र इथं 1 धावेची पूर्तता केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो सूरज. नीरज एका षटकारानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नीरज टू सूरज. शॉर्ट लेंथ पद्धतीने टाकलेला चेंडू, पंचांचे हात इथं जमिनीला समांतर, स्वैरी चेंडूचा मारा नीरज याच्या माध्यमातून केला जातोय. अक्षरशः यष्टीरक्षकाला देखील तो चेंडू मिळाला नाही. फ्लाइंग स्लीपला हा चेंडू इथं गॅदर केला जातोय. पुन्हा एकदा नीरज टू सूरज. त्याचं शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथं लेग स्लिपच्या माध्यमातून इथं चेंडू कलेक्ट केला जातोय. तदनंतर मात्र 1 धावेची सांगता इथं केली जाते. सुंदर असा एका षटकानंतर कमबॅक आपल्याला नीरज याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नीरज देखील तितकाच आणि मातब्बर गोलंदाज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नीरज टू आशिष, पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता यष्टीरक्षकाकडे चेंडू सुपूर्द केला जातोय. तदनंतर मात्र या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 46. 4 बाद 46. 24 चेंडू आणि 46 धावा आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवर. झी क्रिकच्या माध्यमातून आपल्याला इथे मॉनिटरिंग विहांग वराडकर पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवर सीड यानंतरचा होणारा सामना असेल तो मास्टर सूर्य वर्सेस कामोटे टायटन्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीच्या कौलसाठी आपण यायचंय. मास्टर सूर्य वर्सेस कामोटे टायटन्स, दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीच्या कौलसाठी आपण त्वरित यायचंय. दरम्यान अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय तो काशीनाथ बोडके. दरम्यान 24 चेंडू आणि 46 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक हाताळतोय तो लेफ्ट हँड गोलंदाज असेल काशी, आणि मात्र फलंदाजीसाठी असतील हार्ड हिटन बॅट्समन आशिष आणि सूरज आपल्याला बॅटिंग एंडला पाहायला मिळतील. आता मात्र सूरज असेल स्ट्राईकला. काशीचा पहिला चेंडू फेस करतोय सूरज. अंतिम षटक असेल या पूर्वार्धातील काशी टू सूरज. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीने टाकलेला चेंडू, रिव्हर्स स्वीप मारण्याचा फटका इथं होता, मानस केला जातोय, परंतु बाईज या एक धाव चोरली जाते. रिव्हर्स स्वीपचा फटका मारला जात होता, परंतु तितकासा चेंडू गवसला नाही. तदनंतर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. काशीचा पुढील चेंडू मात्र असेल आशिषसाठी. काशी देखील सुंदर असा गोलंदाज कामोठे नगरीत आपल्याला पाहायला मिळतो.
दरम्यान काशीचा पुढील चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवला जातोय. इथं मिसफिल्ड होते. तदनंतर मात्र चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार चौकार. काशीचा दुसरा चेंडू आशिषच्या माध्यमातून इथं लॉंग ऑफच्या दिशेला चौकार लगावला जातोय. सुंदर असं बॅटिंग करतोय तो आशिष आपल्या संघासाठी. षटकार आणि चौकारांची वरसाद आपल्याला पाहायला मिळेल काशी वर्सेस आशिष याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र आशिष देखील झेलबाद होतोय. काशी याची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष बॅक टू द पवेलियन. सुजित याच्या माध्यमातून आपल्याला इथं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चेंडू कलेक्ट केला जातोय. सुजित याच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते काशी याच्या माध्यमातून केली जाते आणि तितकीच क्षेत्ररक्षकाची देखील साथ इम्पॉर्टंट आहे. सुजित याच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल पकडला जातोय. आणि आता मात्र आशिष याची जागा घेण्यासाठी आलाय तो गणेश कटके. हा देखील शिवशंभो संघाकडून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळेल गणेश. आता मात्र काशीवर उंच फटके लगावेल का? कारण जुईच्या ग्राउंडवर खेळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पटरीच्या दिशेनं चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो आणि तितकाच सुंदर असा फलंदाज गणेश याच्या माध्यमातून आपल्याला शिवशंभो संघाकडून पाहायला मिळतो. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो गणेश. काशीच्या विरुद्ध फटकेबाजी करेल का? पाहूया, याचं उत्तर या चेंडूवर मिळेलच. पुन्हा एकदा सुंदर असा स्लोवर वन पद्धतीने टाकलेला चेंडू, लेग ब्रेक पद्धतीने चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता काशी याच्या माध्यमातून केली जाते. काशीचा पुढील चेंडू असेल तो गणेशसाठी. पुन्हा एकदा शफल झालाय आणि इथं पंचांचे हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर. अवांतर चेंडू, अतिरिक्त चेंडू, स्वैरी चेंडूचा मारा केला जातोय काशी याच्या माध्यमातून. सुंदर अशी काशी टू गणेश. पुन्हा एकदा यॉर्क लेंथ पद्धतीने चाकलेला चेंडू गणेशने तो खोदून काढला. चेंडू खाली साईल येतोय. सुंदर अशी फेकी केली जाते परंतु इथे धावबाद होतोय तो गणेश. बॅक टू द पवेलियन. सुंदर असं कलेक्ट केलं जाते साईल याच्या माध्यमातून. यष्टीरक्षक देखील आपली सुंदर अशी कामगिरी पार पाडताना परेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर मात्र गणेश धावबाद होतोय. 53 धावसंख्येवर लागलेला हा 6वा झटका. 6 बाद 53. गणेशाची जागा घेण्यासाठी आलाय तो संकेत. स्ट्राईकला असेल तो संकेत. काशीच्या पुढच्या चेंडूवर मात्र संकेत काय करेल? पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. स्लोवर वन पद्धतीने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा केली जाते. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाच्या समाप्तीनंतर 5 ओव्हर टाकले जात आहेत. 53 धावसंख्या केली जाते. 6 बाद 53 जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता असेल ती खुशी 11 टायगर्स फोर्स या संघाला. यानंतरचा होणारा सामना असेल तो मास्टर सूर्या वर्सेस कामोडी टायटन्स यांच्या दरम्यान पुढील सामना होईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण त्वरित यायचं आहे. तदनंतर प्रेक्षक तसेच खेळाडू या दोन्ही आपल्याला सपोर्ट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. तरी सगळ्यांना विनंती असेल की जेवणाची व्यवस्था झालेली आहे तरी आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतरचा होणारा सामना असेल तो मास्टर सूर्या वर्सेस कामोठी टायटन्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. कामोठी प्रीमियर लीग 2025
दिनांक 26 व 27 एप्रिल या 2 दिवसांदरम्यान आपल्याला कामोठे प्रीमियर लीग पाहायला मिळते. कामोठे क्रिकेट असोसिएशन तसेच रविराज भगत, गणेश यादव आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. लोकनेते दिवा पाटील मैदान यासाठी सज्ज आहे आणि आपल्याला या 2 दिवसातील कालचा दिवस आणि आजचा दिवस सुंदर असे आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. तसेच आजचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसातील हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान 5 षटक अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 6 बाद 53. जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता असेल ती खुशी 11 टायगर फोर्स या संघाला. दरम्यान यानंतरचा होणारा सामना मास्टर सूर्या वर्सेस कामोठे टायटन्स. दरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं. यस इम्पॅक्ट. दरम्यान पुढील समालोचन आपल्याला आदरणीय विहांगजी वराडकर यांच्या सुंदर वाणीतून पाहायला मिळेल. कामोठ्याचा एक बुलंद आवाज विहांग वराडकर. थँक्यू. बॉलची मागणी होते. बॉल द्यायचा आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. शिवशंभू साहित्य 11 विरुद्ध खुशी 11 टायगर फोर्स या 2 बलाढ्य संघांमधील हा सामना. फलंदाजी करताना प्रथम आपण पाहिलं 5 षटकांमध्ये 53 धावा नक्कीच कुठल्या आहेत ते म्हणजे शिवशंभू साहित्य ज्या संघाने आणि आव्हान ठेवलं आहे 30 चेंडू आणि 54 धावांचा हा सामना जिंकण्यासाठी खुशी 11 टायगर फोर्स या संघासमोर. नक्कीच एक स्ट्रॉंग अशी बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळाली आहे शिवशंभू या संघातर्फे आतापर्यंत. त्याच बॉलिंग लाईनअपच्या जीवावर आता मात्र पाहायला लागेल काय घडतंय. सलामीला आलेले फलंदाज आपण इथे पाहू शकतो. परेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीला आलेले दुसरे फलंदाज. तर मास्टर सूर्या 11 आपल्या संघाचा कर्णधार सोनू पाटील. आपण जिथे कुठे असाल आपल्याला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. आपल्याला लवकरात लवकर टॉस करायचा आहे. तर मास्टर सूर्या 11 आपल्या संघाचा कर्णधार टॉससाठी यायचं प्लीज. तर
तर नक्कीच एक चांगला असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कुशल कुंदर येत आहेत प्रथम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन. नक्की श्रेया 11 या संघासाठी त्यांनी आपलं प्रोफेशनल क्रिकेट चालू केलं. आपण त्यांना पाहू शकता ओपन ऑफ क्रिकेटमध्ये देखील फायटर 11 या संघासाठी पण पहिली ओव्हर तिकडे हँडल करतात. पहिला चेंडू कुशल यांचा, नक्कीच कटर गोलंदाजीसाठी ज्यांना मानलं जातं तेच कुशल. आता मात्र इथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. पहिला चेंडू त्यांनी टाकलेला, परता चेंडू काहीसा बाहेर वळला, परेशान कळला नाही चेंडू आणि डॉट बॉलचे होते सांगता. दुसरा चेंडू कुशल यांचा. आता मात्र मास्टर माइंड फलंदाज परेश मात्रे स्ट्राईकवर. गुडलंतराला चेंडू होता, चेंडूला भिरकावलं, चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली नक्कीच येतील. एक धाव तोपर्यंत पूर्ण होईल आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षकामार्फत. तर नक्की पुढील चेंडू जसं म्हटलं तसं कटर गोलंदाजी मुंबईमध्ये जी मानली जाते त्याचंच प्रात्यक्षिक दाखवताना ते कुशल कुंदर. नुकतेच कामोटेमध्ये आपण पाहिलं 2 वर्ष आधी ते राहायला आले आणि त्याचप्रमाणे कामोटे प्रीमियर लीगसाठी का त्यांना मार्की प्लेयर्समध्ये घेतलं त्याचंच प्रात्यक्षिक ते दाखवताना कुशल. पुन्हा एकदा लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता, चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगला. प्रणय शेळके आपण तिकडे पाहतोय. इथे मात्र चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. नक्कीच प्रणय तिकडे चेंडू खाली यायचा प्रयत्न केलेला, मात्र चेंडूनी टप्पा घेतला, उसळी घेतली आणि चेंडू चाललाय प्रणय यांच्या डोक्यावरून चौकारासाठी. तर इथे आयोजकांतर्फे इथे वारंवार आपल्याला सांगण्यात येतं की सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि चाहते वर्ग जो आलाय सर्वांना विनंती, आपण सर्वांसाठी रविराज भगत यांच्यातर्फे इथे जेवणाची सोय केली. त्यामुळे ज्यांनी यायचं नुसतं मॅच बघायला यायचं नाही तर नक्कीच जेवायला पण यायचं आणि मॅचचा पण आनंद घ्यायचा आहे. तर मास्टर सूर्यलन आपला कर्णधार जिथे कुठे असाल सोनू पाटील, आपण लवकरात लवकर इथे यायचं आहे. तर पहिलं षटक इथे संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हाणामारीचे षटक आपण जे पाहिलं 10 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात कुशल यांनी. नक्कीच किफायती अशी गोलंदाजी आपण ह्याच्या आदल्या सामन्यामध्ये देखील कुशल यांच्या मार्फत पाहिली. त्याच गोलंदाजीला साजेशी अशी गोलंदाजी करता पाहतोय कुशल यांना. तर बॉलर नेम सांगायचं कुशल. सचिन, आशिष ओके थँक्यू. तर यासाठीच म्हटलं जातं सारखं की आपला 12 खेळाडू इथे पाठवायचं आहे. जेवणाची देखील त्याची सोय, तो जेवणाची प्लेट घेऊन इथे बसू शकतो. तर यांचा 12 खेळाडू इथे जेवत आहे. तर पुढील सामन्याचा आपण इथे नाणेफेक करून घेतोय. मास्टर विलन या संघाचे कर्णधार सोनू पाटील इथे आलेले आहेत. तर मी विनंती करतो सागर मात्रे यांना या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. तर वरती आपण सामन्या दिशेने पहिला चेंडू आपण पाहिला. एक छोटी धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 11 धावांवर. नक्कीच मास्टर माइंड खेळाडू ज्याला म्हटलं कामोट्याचा तोच परेश मात्रे. आता मात्र स्ट्राईकवर. त्यांच्यासाठी कोणतीही धावसंख्या ही मोठी नसते जेव्हा ते बॅटिंगला येतात. पुढील चेंडू इथे मात्र बॅटची आतील काढा घेते. एक धावचा प्रयत्न होता परंतु मागे पाठवलंय क्षेत्ररक्षक आला. पंचांनी निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. थर्ड अंपायरकडे पंचांनी दाद मागितली. तर मी विनंती करेन तिसऱ्या पंचांनुसार आपण यायचंय आणि आपला डिसिजन ते रिप्ले बघून द्यायचा आहे.
तर इथे आपण रिव्ह्यू घेतला आणि इथे डिसिजन येते ते म्हणजे OUT आउट. धावबाद असेल इथे खेळाडू साहिल देसाई इथे धावबाद होताना आपण पाहतोय. तर नक्की क्रिटिकल असा डिसिजन इथं आपण पाहिला. 5 ते 6 वेळा आम्हाला सगळ्या अँगलनी आम्ही इथून तपासून पाहिलं, त्यानंतरच आम्ही ते डिसिजन दिलं. तर कॅमेरामन इकडे फोकस करायचा आपण नाणेफेक करून घेतोय. मंगेश भाऊ तनपुरे नक्कीच कालच्या मॅचचे जे शिल्पकार ठरले शिवांची लोरी या संघाचे, त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. येस, तर टॉस केला जातोय. आपले पाहुणे मंगेशजी तनपुरे यांच्या हस्ते टॉस इन दी एअर कॉल केला आहे सोनू पाटील यांनी. आणि डिसिजनची वाढ सोनू पाटील यांनी टॉस जिंकला म्हणजे मास्टर सूर्य 11 या संघाने नाणेफेक जिंकली आणि आपला डिसिजन पेंडिंग असेल. तर सोनू, आपण लवकरात लवकर आपला डिसिजन आपल्याला सांगायचं आहे. तर वळतो आपण सामन्या दिशेने. आशिष यांच्या षटकातील 4था चेंडू फुल्लेंद्रचा चेंडू होता. कव्हर भिरकावचा प्रयत्न, इथे मात्र वेगावर स्वार झाला आणि एक अवांतर धाव पंच आम्हाला घोषित करतायत. या अवांतर धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचत 13 धावा. पुढील चेंडू, इथे मात्र चेंडू जातोय हवेमध्ये, फिरतोय पॉईंटच्या क्षेत्ररक्षण, नक्कीच बॉल खाली आता. त्यानंतर मात्र एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचाही प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील इथे पूर्ण झाल्यात. अतुल मात्र आता मात्र आले स्ट्राईकवर. तर इथे मात्र चेंडू हवेत आणि इथे मोठा गडी होतोय बाद. अतुल मांत्रेच्या स्वरूपात एक मोठा गडी गारद होतोय आणि नक्कीच आता मात्र बॅकफुटला येऊन ठेवलंय खुशी 11 टायगर फोर्स या संघाला. जसं म्हटलं असं छोटंसं आव्हान असो किंवा मोठं आव्हान असो, शिवशंभो साहित्य या संघाकडे नक्की चांगली अशी गोलंदाजीचा लाईनअप आपण पाहिला. 5 तेज तर्रार गोलंदाज, त्यामध्ये 2 गोलंदाज आपण पाहिले कुशल आणि विशाल यांना. नक्कीच कट प्रकारची जी बॉलिंग असते त्या प्रकारामध्ये त्यांना एक वैशिष्ट्य गोलंदाजी आपण पाहायला मिळते. इथे मात्र अतुल होत आहेत आउट. अतुल यांची जागा घेण्यासाठी तर इथे मात्र अतुल मात्र यांची जागा घेण्यासाठी आलाय अजून एक अष्टपैलू असा खेळाडू अक्षय इथे येतोय बॅटिंगला. गेल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं अक्षय यांच्या बॅटमधून नक्कीच धावा आलेल्या, कुठे कम्फर्टेबल पोझिशन आपल्या संघाला आणले त्यांनी, मात्र सामना फिनिश करू शकला नव्हतं. इथे मात्र त्यांचा हाच प्रयास असेल की हा सामना त्यांना फिनिश करायचा आहे. अजूनही 19 चेंडू आणि 39 धावांचं गरज, मोठं असं लक्ष नाही आहे. नक्कीच 2 ते 3 षटकार जर आले या षटकामध्ये पुढील चेंडू इथे मात्र यस, नक्कीच ज्याच्यासाठी ते ओळखलं जातं तेच अक्षय.
शॉर्ट लाईन प्रकार चेंडू होता, इथे मात्र चेंडूला भिरकावून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, चौकार. तर इथे एक रिव्ह्यू घेण्यात आलाय, वेस्ट आहे नो बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात. तर नक्कीच आम्ही ते आता बघू. मी पंचांना विनंती करेल सर आपण यायचं आहे. तर नक्कीच इथे रिप्ले आपण पाहिला, त्यानंतर आम्हाला थर्ड अंपायर त्यांचे डिसिजन देत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्कोर धावसंख्या झाली आहे, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19 धावा. 19 19. तर नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघ. तर इथे मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येते म्हणजे विशाल फदाले, घाटकोपरचा ब्रँड ज्याला आपण म्हटलं. भटवाडीमध्ये देखील आपण कित्येक वर्ष भटवाडी पंतनगर या विभागात त्यांना खेळताना पाहिलं. तेच विशाल आता मात्र कामोठनगरी उतरले आणि विशालचं स्वागत केलंय. नक्कीच षटक येतं इथे मात्र परेशांच्या बॅटमधून आपल्याला पंच निर्णय देत आहेत. चेंडू चालला, वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. नक्की ज्या फलंदाजीसाठी विशाल ओळखला त्याच गोलंदाजीचं आणि फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना परेशला पाहायला मिळत आहे. रिव्हर्स स्वीपने स्वागत केलंय विशाल यांचा. चेंडू चालला, वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. तर नक्की या चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 23 धावा. अजूनही मात्र 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 मोठे फटके म्हणजे 31 धावांची गरज असेल आज सामन्यामध्ये. वळत्या सामने दिशेने दुसरा चेंडू विशाल यांचा, परेशांना स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पायालगत चेंडू चाललाय फायनलच्या क्षेत्ररक्षकाकडे. तर दरम्यान डॉट बॉलची होते आहे सांगता. तर मगाशी आपण म्हणत असं घाटकोपर विभागातील हा खेळाडू आहे विशाल फदाले. नक्की अष्टपैलू असं खेळाडू घाटकोपरमध्ये देखील आपण त्यांना आयकॉन या स्टेटसमध्ये खेळताना आपण पाहतो. भटवाडी प्रीमियर लीग असो, घाटकोपर प्रीमियर लीग असो किंवा राष्ट्रवादी चषक, या सगळ्या संघांमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतो. तर दरम्यान काय करता येईल, शॉर्ट चेंडू रीड केला परेशान आणि थांबले, बॅकफुटवर गेले आणि चेंडूला कट केला कव्हर पॉईंटच्या दिशेने. चेंडू चाललाय पुन्हा एकदा, वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकारासाठी. आता पण जर तुम्ही अनालाइज केलं तर 3 चेंडूमध्ये जे 2 चेंडू गुड लेंथ किंवा फुल लेंथवर टाकले त्या चेंडू तुटून पडलेत परेश. दोन्ही चेंडू त्यांनी डिपॉझिट केलेले कव्हर्स आणि पॉईंटच्या दिशेने चौकारासाठी. दरम्यान विशाल यांचा चौथा चेंडू पुन्हा एकदा परेशांना. पाहूया काय करतील विशाल या चेंडूवर. तदनंतर मात्र काहीसा तिकडे अडथळा, त्यामुळे पंचांनी थांबवलंय गोलंदाजाला. नक्की क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा काहीसा फेरबदल करता आपण यष्टीच्या मागे पाहू शकतो स्वप्नील दरेकर यांना.
फुलंद्राला चेंडू, इथे मात्र वेगावर स्वार झालेत, मात्र लाईन काहीशी भरकटलेली विशाल यांची. चेंडू आम्हाला सांगतात पंच हात लांब करून. चेंडू जातोय अवांतर धाव, या अवांतर धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 28 धावा. आता मात्र जिंकायला 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्टेपणून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूला बॅकफुटला गेले, चेंडूला मारला कवशा ईशाने, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील, एक धाव पूर्ण, दुसरा त्याचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात यश मिळतं, ते म्हणजे परेश आणि अक्षय या जोडीला. नक्की जसं आपण म्हटलं कलात्मक क्रिकेट परेश याच्यासाठी ओळखले जातात, मास्टर माइंड कॅप्टन कूल म्हणून ज्याला ओळखलं जातं ग्रामीण क्रिकेटमध्ये, तेच परेश मात्र आता मात्र आपल्या बॅटिंगचं कौशल्य ते दाखवताना आपण बघतोय. जेव्हा कामोटे प्रीमियर लीग आयोजनचा विषय आला त्यावेळी परेश मात्र हे एक खेळाडू होते ज्यांच्यावर आयोजनाची देखील एक खूप मोठी जबाबदारी होती. कोणत्या प्लेयरला आयकॉन बनवायचं, कोणत्या प्लेयरला बॅट्समॅन बॉलिंगच्या लिस्टमध्ये टाकावं, त्या सर्वांचं आयोजन नियोजन केलेलं आहे ते म्हणजे परेश यांनी. नक्कीच आयोजकांपैकी एक प्रमुख भूमिका ज्यांनी निभावली तेच परेश आता मात्र खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. खुशी 11 टायगर फोर्स या संघाचे कर्णधार म्हणून, आणि एकच कर्णधार म्हणून जी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. 10 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत मात्र 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या नक्की आहेत. संघाला एक विजेता स्थितीमध्ये घेऊन चालले, वाटचाल चालू आहे त्यांची. 13 चेंडू, अजूनही 23 धावांची गरज इथे. दरम्यान विशाल यांच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकवर आहे तो, म्हणजेच आतापर्यंत एक चौकार ज्यांनी मारला तोच अक्षय आता मात्र स्ट्राईकवर. पाहूया काय घडतं या चेंडूवर. शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा चेंडू होता, इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन करता पाहिलं. पंचांकडून इथे मागणी होती आहे की पाण्याची मागणी होते पंचांकडून, तर लवकरात लवकर पाणी द्यायचं आहे. तर दरम्यान 3 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 31 धावा. तीन षटका समाप्ती 31 धावा. तर पाणी घेऊन जायचं आतमध्ये, विनंती आहे. आणतायत अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि मात्र 23 धावांची गरज. नक्कीच परेश यांच्या बॅटमधून आता धावा येणं गरजेचे आहेत. आतापर्यंत परेश यांच्या बॅटमधून पाहिलं 10 चेंडू 17 धावा नक्कीच आल्यात. त्याचप्रमाणे एक चांगली फलंदाजी आतापर्यंत परेश यांनी केली, तेवढीच चांगली फलंदाजी घेऊन जर मॅच संपायची परेश यांचं ग्राउंडवर उभं राहणं नक्कीच गरजेचं असणार आहे. तर उरील जे 12 चेंडू असतील तर नक्कीच शेवटचे 12 चेंडू ह्यामधील 6 चेंडू घेऊन येतील प्रणय शेळके, ते तर नक्कीच आहे. पण वाट पाहावी लागेल प्रणय हे जे षटक आहे निर्णायक षटक असणार ते टाकतील की शेवटचं षटक हाताळतील. धावसंख्या झाली आहे 31 धावा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. तर नक्कीच आता मात्र आणलाय एक हुकमू एक शिवशंभो साहित्य ज्या संघाचा एक अष्टपैलू धुरंधर असा खेळाडू. नक्कीच लहान वयात ज्यांनी आतापर्यंत मात्र रायगडमध्ये स्वतःचं नाव कोरलंय. प्रणय शेळके आता येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण त्यांना पाहिलं याच्या आधी जय हनुमान साई सिद्धी भिंगारवाडी या संघासर्वे देखील आपण त्यांना पाहिलं की रायगड प्रीमियर लीगमध्ये ते खेळलेले. तेच प्रणय शेळके आता मात्र येत आहेत गोलंदाजीला. तर मास्टर सूर्य 11 संघ आपल्या विनंती आपला निर्णय कळवायचा आहे. सोनू पाटील आपला निर्णय काय असेल?
सोनू आपला निर्णय कळवायचा आहे, बॅटिंग बॉलिंग काय वळतोय सामन्या दिशेने रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडूला आधीच पाहिलं, परेशांना जज केलं त्यांनी की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा गती बदलली आणि मात्र इथे डॉट बॉलची होते सांगता. स्टंपच्या मागे आपण पाहू शकतो मास्टर माइंड असा यष्टीरक्षक आपण इकडे पाहतो. माऊली लेवन या संघातर्फे आपण त्याला देखील खेळताना पाहतो. तो स्वप्नील दरेकर मात्र धोनी यांच्या भूमिकेत आपला खेळात पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ प्रकार चेंडू होता. चेंडूला मारलाय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नक्कीच झेल घ्यायचा तिकडे प्रयत्न करत होते. त्यानंतर त्यांनी पाहिलं की बॉलर पोहोचू शकत नाही, बॅकफुटला गेले, बॉल गॅदर केला आणि एक धाव नक्कीच मिळेल. इथे या एका धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 32 धावा. तर इथे मात्र हवा सुटली आहे बॉलरच्या एंडने आणि आता मात्र या हवेचा फायदा घेईल का अक्षय? काल आपण पाहिलं उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी केलेली मात्र कामोडी टायटन्स यांच्या विरोधात. तोच अक्षय आता मात्र पाहायचा आहे. प्रणय वर्सेस अक्षय, दोन असे उंच असे खेळाडू. नक्कीच लांबत लांब षटकार किंवा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतील का? काय घडतंय काय बिघडतंय पुढील चेंडूवर प्रणय यांचा फुलन प्रकार चेंडू होता. चेंडूला मारलाय, चेंडू चालला टॉप पेजने लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली यायचा प्रयत्न मात्र इथे 2 धावांवर यश मिळत आहेत परेश आणि अक्षय या जोडीला. तर रिव्ह्यू घ्यायचा सर, रनआउटसाठी रिव्ह्यू. ओके सर, आम्ही चेक करू. तर नक्की इथे आम्ही सगळी शहानिशा केल्यानंतर इथे मात्र डिसिजन येतो तो म्हणजे OUT आउट. डायरेक्ट हिट लागलेला आणि बेल्स तिकडे पडलेले आणि फ्रेममध्ये देखील परेशान आपण पाहिले नाही, त्यामुळे पंच निर्णय देतात OUT आउट. तीन बॉल आणि 34 धावा. बॅटिंगला येत असताना नवीन फलंदाज बंटी. आठ बॉल आणि 19 धावांची गरज असताना नऊ बॉल आणि 21 धावांची गरज असताना 3 चेंडू. नवीन बॅट्समन बंटी. बंटी कोंडिलकर उत्कृष्ट असा बांधा असलेला बॅट्समन. राऊंड विकेट टाकत असताना गोलंदाज
आणि हा उत्कृष्ट असा टोलवलेला फटका फिल्डर कॅच, अरे अतिशय सुंदर असा झेल आणि गोलंदाज यांना मिळताना ही पहिली सफलता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. शिवशंभो साई, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि त्यांच्याकडनं चाललेले अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज हर्षल. हर्षल या धावा करू शकेल का? आणि गोलंदाजाच्या याच्यावर प्रणय शेळके याच्यावर षटकार चौकार ठोकणार का हे आता पाहूच. या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक असताना 8 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना टीम खुशी 11 टायगर फोर्स या संघासाठी 8-21. अतिशय सुंदर चेंडू बोलू शकले असते, पण अंपायर आपल्याला दाखवताना वाईट. अवांतर धावात फरक, अवांतर धाव आणि त्याच्यामध्ये भर पडत असताना 34 धावसंख्या, 4 गडी बाद. प्रणय आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू टळवताना स्वप्नील दरेकर त्या झेल खाली. आता टायगर फोर्स या संघासाठी अडचणीचा माहोल चालू आहे. जशी काय मॅचच सोडून दिली यांनी. प्रणय शेळके यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवर 2 गडी बाद केले त्यांनी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, पण त्याच्यावर हर्षल याला काय फटका टोलवता आला नाही आणि तो तंबूच्या रस्त्यात परतताना. नवीन फलंदाज साहिल गोवारी. साहिल 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू. साहिल गोवारी काही करेल का आपल्या संघासाठी? उत्कृष्ट असे षटकार चौकार मारेल का? प्रणय शेळके आज दाखवून देताना की मी उत्कृष्ट पद्धत शेवटचा चेंडू या षटकातील. राऊंड विकेट आणि रिव्हर्स पद्धतीचा खेळताना पंचांकडे अपील. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. उत्कृष्ट असा षटक प्रणय शेळके यांच्या माध्यमातून आणि 6 चेंडू 20 धावांची गरज टायगर फोर्स या संघासाठी. खुशी 11 टायगर फोर्स, माफ करा. शेवटचं षटक, निर्णायक षटक दोन्ही संघासाठी. संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना संकेत हा उत्कृष्ट असा वेगवान गोलंदाज.
ग्राउंडवर अतिशय वारा सुटलाय. आता षटकारांचा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होईल का आता बघूच. या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना संकेत आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय आणि बॅटिंगला स्ट्राईकला बंटी कोंडिलकर. अतिशय वेगवान चेंडू. बंटी याला काही समजला नाही. एक गुडलँड स्पॉटवरून चांगली उसळी घेत असताना अतिशय सुंदर असा चेंडू स्वप्नील दरेकर यांच्या हातात. संकेतने सुरुवात चांगली केली आहे आपल्या ओव्हरची. अतिशय सुंदर चेंडू. बंटी बघतच राहिले पण अंपायर काय आपल्या डिसिजन वरून ठाम आहेतच. पंच आपले हे रायगड प्रीमियर लीग असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले अतिशय गुणवान असे पंच आपल्याला या टुर्नामेंटसाठी. कामोटे प्रीमियर लीग सीझन 4 2025 आणि हा उत्कृष्ट षटका मारायच्या ह्याच्यात रनआउट. गडी बाद. धावसंख्येत काही भर नाही. बंटी 2 चेंडू आणि 0 संघासाठी खातही फोडू शकला नाही. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी शिवशंभो साई तेज 11 या संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगले वेगवान गोलंदाज या संघात दिसत आहेत. नवी बॅट्समन सुजित भुईरे. साहिल गोवारी ऑन स्ट्राइक. संकेत 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि उत्कृष्ट असा चेंडू. साहिल याला काय समजला नाही. अतिशय वेगवान असा चेंडू. संकेत आपल्या शोल्डरचा पूर्ण वापर करत असताना 2:19 बॉलची गरज. ते षटकारासाठी नो बॉल जर आला तर काहीतरी मॅचचं बारडं चेंज होऊ शकतं. पण संकेत हा ठाम आहे आपल्या गोलंदाजीवर. त्याने काय लाईन त्याची सोडली नाही. अतिशय वेगवान पण दिशाहीन. अंपायर आपल्या बाजूने वाईड असं घोषांतर देत असताना धावसंख्येत वाढ. दहा 12 पावलांचा रनअप आणि हा उत्कृष्ट खोलात टाकलेला चेंडू आणि हा ओव्हर थ्रो. काही गरज नव्हती त्याची. तशीही तुम्ही मॅच जिंकलायत मित्रांनो. संकेताची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवर एकही षटकार चौकार आला नाही. म्हणजे आपली शैली तो दाखवून देतोय. एक 10-12 पावलांचा रनअप आणि हा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूवर गडी बाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. त्याच्यावर शिवशंभो साई तेज 11 विक्ट्री.